साधारण 3 ते 4 वर्षापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याच्या आईला रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागला होता। अधिकाऱ्याच्या आईचा जीव गेल्यानं कोल्हापुरातील रस्त्यावरील खड्डे चांगले चर्चेत आले होते, पण कोल्हापुरातील रस्त्यावरील खड्डे आता वेगळ्याच कारणानं चर्चेत आलेत। पांडुरंगाचं नामस्मरण करत असताना कसबा बावड्यातील पांडुरंग उल्पे उर्फ तात्या यांना हृदयविकाराचा झटका आला। खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। यामुळे त्यांच्या अवघ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। त्यानंतर तात्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी घेऊन जात असतानाच वाटेत आलेल्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला चांगलाच दणका बसला। मात्र हा दणका पांडुरंग उल्पे यांना पुनर्जन्म देणारा ठरला, कारण यानंतर अचानक तात्यांची हालचाल जाणवली आणि गेलेला जीव परतला। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आजवर आपण गेलेले जीव ऐकले होते, पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीवदान मिळालंय हे बहुधा पहिल्यांदाच घडलं असावं। दरम्यान पांडुरंग उल्पे यांच्या पुनर्जन्माची कथा कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता चर्चेचा विषय बनतीये। अंत्यविधीची तयारी सुरू झाली आणि मृतदेह समजून तात्यांना घरी घेऊन जात असताना वाटेत आलेल्या खड्ड्याने तात्यांना जीवदान दिलंय, किंबहुना पुनर्जन्म दिलाय असंच म्हणावं लागेल।